मग त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स का नाही सॉल्व्ह करत ग त्या? का त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या दरबारात प्रश्न मांडले तरच सोडवणार आहेत त्या? अगं आई, मला सांग, कुणाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स नसतात ग? पण कसं आहे की प्रॉब्लेम्स ना हे घरातल्या घरात सॉल्व्ह केले पाहिजेत, असे 4 लोकांसमोर चव्हाट्यावर नाही आणले पाहिजेत. हेच अक्षराचं म्हणणं होतं हिरा. म्हणून तिने तक्रार मागे घेतली. कळतंय का तुला? हो, म्हणजे मी जी तक्रार केली आहे ती ताईच्या भल्यासाठीच ना. हो, पण त्या बाबतीत मी तुला कुठे दोष देतेय? म्हणजे तुला असं वाटतं ना की ताईबद्दल माझ्या मनात खूप प्रेम येते? हिरा, मी हे नाकारतच नाहीये. म्हणजे हे बघ, आता तुला पटतंय की नाही हे, पण ताईला कधी हे जाणवतच नाही. तिला जाणवायला नको का? कारण एकदा पोळली आहे ती, त्यामुळे तुझ्या कुठल्याही कृतीचा ती पुन्हा विचार करणारच ना. आई ग, मान्य, एकदा चूक झाली माझ्याकडून, पण म्हणून काय जन्मभर ताई ऐकवणार आहे का हे मला? जन्मभर नाही ऐकवणार ती कदाचित हिरा, पण काय? काय नाही. आई, पण काय सांग. ती तुला तुझी चूक जन्मभर ऐकवणार नाही हिरा, पण भोगणार हे मात्र नक्की. हे मला माहितीच आहे. म्हणजे तुमचे संस्कार आहेत ना माझ्यावर. हो, पण जरा जरा कधीतरी आमचे संस्कार विसरतेस तू. हो ना? बरोबर बोलतेय ना मी? विसरतेस ना आमचे संस्कार? अगं आई, तू असं का म्हणतीयस? मी कधी विसरले ग तुमचे संस्कार? इरा, विसरली नसतीस ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं असं म्हणाली नसतीस. अगं, मी कुठे असं म्हटलं की ताईने घर सोडून चुकीचं पाऊल उचललंय म्हणून? म्हणजे मी फक्त एवढंच सांगतेय की मी जर ताईच्या जागी असते तर मी काय केलं असतं हे सांगत होते. म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतंस ना. म्हणजे आम्ही केलेले संस्कार तू विसरलीस हे सिद्ध झालं असतं. बरोबर? ए आई, अगं तू सारख्या काय माझ्या चुका काढत असतेस ग? चुका नाही काढत आहे ग इरा. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देतेय मी तुला. मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोलले ते. हो का? मग मला सांग, तू मगाशी म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात. अगं आई, आता तू मगाचा विषय आता कुठे काढतेयस? अगं, मगाचा विषय काढत नाहीये, पण आपलं बोलणं झालं होतं ना. तू म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात, बोलली होतीस ना. हो, म्हणजे मला तसं वाटतं. कसं वाटतं? म्हणजे कसं योग्य वाटतं तुला? म्हणजे त्यांचं काय वागणं योग्य वाटतं तुला ग? असं काही ठराविक नाहीये, मला वाटतं की त्या योग्य आहेत ते. हिरा, वाटणं आणि जाणवणं याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणजे ती शक्यता झाली, आणि शक्यता कधीच निश्चित नसते. आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते म्हणजे ती निश्चित असते. म्हणून वाटण्यापेक्षा जाणवणं कधीही योग्य असतं. ए आई, तू ना असं शब्दात पकडू नकोस मला. म्हणजे मला खरंच भुवनेश्वरी मॅडम योग्य वाटतात. कारण तू बघ ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य सांभाळलं. म्हणजे तू बघ ना, अधिपती जिजू लहान होते, चारुहास सरांचं आजारपण होतं, तरी सुद्धा एकट्या स्त्रीने सूर्यवंशी कारखान्याचं नाव अख्खं महाराष्ट्रभर पसरवलं ग. हे बघ, एवढी मोठी संपत्ती उभी करायला तेही एकट्या स्त्रीच्या जोरावर कसं बाणी धाडस दोन्ही लागतं. मला मिटवायचंच आहे हो भांड. म्हणताना तर गेलतो त्यांच्या घरला, कारण मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा आमचं नातं जास्त महत्वाचं आहे. ओंक्या, तुला माहित नाही का? आणि ह्यांनी काय केलंय, जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आमची. हां, लय भारी केलं बाबा. मला तर विश्वासच बसत नाही, माहिती आहे का?
वाटत नव्हतं की या असं काहीतरी करतील, पण जाऊ दे आता. मला जे जे वाटते ते सगळं खोटंच ठरायला लागले. मला मस्त वाटलं होतं. त्यातनी जर एवढं पडलं असतं ना आमच्या नात्याचं, त्याने आम्हाला एक फोन केला असता, म्हणले असते की आपलं जे काय आहे ते आपसात मिटवून घेऊया भांडण, परत एकत्र राहूया, म्हणले असत्या का नाही? हे केलं नाही. यांनी दिल्या कंप्लेन. हा म्हणजे कंप्लेन द्यायला आणि पोलीस स्टेशनला जायला वेळ आहे यासनी. आम्हाला भेटायला वेळ नाही रे. हा आम्ही कोण आहे का नाही? मला तर आता वाटायला लागले जे काही प्रेम आहे, जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. एकतर्फी असतं ना तर त्या आल्या नसत्या. नाही झाल्या ना मग. भेटायची ओढच नाही तर ओढे म्हणून तर आल्यात. काय आल्या? हा स्वप्नात येतात आमच्या न चुकता, तेवढं मात्र आहे. अरे स्वप्नात नाही, खरंच आल्यात तुझ्या मास्तरीणबाई.